विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आम्ही तक्रार कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। आमची याचिका दाखल केलेली आहे। चंद्रकांत पाटील आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याकरता ही जी याचिका आहे किंवा हा जो कायदा आहे अनुसूचित जाती व जमातीचे जे खटले जे असतात खटले किंवा जे चालू असतात जातीचे अर्ज वगैरे त्यासाठी विशेष न्यायालय किंवा केवळ विशेष न्यायालय यांच्याकडे त्याची सुनावणी केली जाते। आम्ही ही याचिका दाखल केल्यानंतर संबंधित खात्याने कोर्टाचे जे डिपार्टमेंट होतं त्यांनी मला वाटतं चुकीच्या कोर्टामध्ये त्यांनी ही याचिका पाठवली होती। त्या कोर्टाला हे पॉवर नाही ही बाब आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। विशेष न्यायालय जे आहे ते AP कानडे नावाचे जज आहे साहेब आहेत त्यांच्याकडे त्यांची सुनावणी व्हायला पाहिजे होती। त्याबाबतचं नोटिफिकेशन आम्ही इतर जिल्ह्याचं इतर राज्याचं नोटिफिकेशन आम्ही त्यांना दाखवलं। PMLA जे कोर्ट आहे आजचं 54 नंबरचं त्यांच्याकडचं असं कोणतंही नोटिफिकेशन अवेलेबल नाही आहे। सदरची बाब आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यामुळे माननीय न्यायालयानं योग्य कोर्टामध्ये ज्या कोर्टाला ह्याचे अधिकार असेल त्या कोर्टामध्ये हे पाठवण्याबाबतची सूचना व रोजनामामध्ये तसे उल्लेख करून घेतलेला आहे आणि आम्ही आज मुख्य न्यायाधीश जे आहेत त्यांना आज भेटून ही बाब त्यांच्या लक्षात आणून देऊ व पर्सनली भेटून त्यांच्या लक्षात आणून देऊ आणि योग्य कोर्टामध्ये ही बाब हा जो अर्ज आहे ती सुनावणी योग्य कोर्टामध्ये व्हावी अशी आम्ही विनंती करणार आहोत। कारण भविष्यामध्ये चुकीच्या कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्याचा फायदा हा आरोपींना होऊ नये त्यासाठी आम्ही काळजी घेतलेली आहे आणि न्यायालयाच्या हे निदर्शन आणून दिल्यानंतर माननीय न्यायालय देखील ॲग्री झालेलं आहे आणि ही बाब आपल्या रोजनामात घेऊन आम्हाला विनंती केली आहे की तुम्ही संबंधिताशी भेटून योग्य त्या कोर्टामध्ये ही केस लावून घ्या। पुढील तारीख काय दिलेली आहे? आज पुढील सुनावणी आता 27 डिसेंबरला होईल आणि ही सुनावणी योग्य त्या कोर्टामध्ये ज्या कोर्टाला याचे अधिकार असेल त्या कोर्टामध्ये याची सुनावणी होईल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।